भारत न्यूज़ 44। हमने देखा भी कंस्ट्रक्शन के काम फिर से शुरू कर दिए हैं, क्या कहेंगे? पोल्यूशन आप देख रहे हो देश भर में बहुत ही ख़राब होते जा रहा है, बहुत ही डरावना होता जा रहा है। लेकिन ना बजट में कुछ था पोल्यूशन के लिए, ना कोई मंत्री कह रहा है पोल्यूशन पे। सिर्फ पेड़ कैसे काटे जाए इसी पे ही सारे लोग बात कर रहे हैं। ये हानिकारक है अपने देश के फ्यूचर के लिए। लेकिन कंस्ट्रक्शन काम जो है बंद कर दिए, ऐसे बीएमसी ने कहा है। देखिए, कहीं ना कहीं वो थोड़े थोड़े बंद करते हैं, कहीं ना कहीं चालू कर देते हैं, लेकिन ये नीजर रिएक्शन है। ऐसे पोल्यूशन कंट्रोल नहीं होता है। उसे कंस्ट्रक्शन मैनेजमेंट का एक प्रोग्राम जो होना चाहिए वो नहीं देख रहा है। आप मिनिस्टर भी रह चुके हैं, क्या चीज़ें हैं जो करनी चाहिए जिससे पोल्यूशन कम हो? हमने मुंबई क्लाइमेट एक्शन प्लान बनाया था, वैसे ही पूना के लिए बनाया है, वैसे ही सोलापुर के लिए बनाया है, महाराष्ट्र के 40 शहरों के लिए बनाया है। अगर वो भी ये सरकार पढ़े तो बहुत सारी चीज़ें हो सकती हैं। आधी सत्तेमध्ये होतात, आता विरोधामध्ये असणार आहे की पुन्हा सत्तेमध्ये यायचा काही प्रयत्न? बघा, एक महत्त्वाचं आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊन गेलेली आहे। एकच मी सगळ्यांना विनंती करीन की आता निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांनीच आता जे आपले महत्त्वाचे विषय आहेत, बेसिक विषय आहेत, त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे। राजकारण जरा बाजूला ठेवून मुंबईतले फुटपाथ, रस्ते, आपल्या बस ह्या कशा परत एकदा नीट मार्गावर येऊ शकतील। गेले 4 वर्ष आपण पाहतो एकंदरच गोंधळ होता। आता ठीक आहे, ते बाजूला ठेवून आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतोय कामाला लागा। पण असो, ते जरी मी दुसऱ्यांना विनंती करत असेल तरी आपल्या पक्षाचे जे लोक आहेत आपण पाहतोय कामाला लागलेले आहेत। या रस्त्याचं महत्त्वाचं काम आहे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे। आम्ही काम सुरू झालं तेव्हा पण पाहणी केली, आता पण, आणि प्रत्येक महिन्यात जी माझी आधीपासून सवय आहे की पाहणी करायची, त्याच्यावर लागलेलो आहे। निधीवरून देखील अनेकदा आमने सामने विरोधक आणि सत्ताधारी येताना बघायला मिळतात। अनेक विभागांनी कामं करताना निधीचा अडथळा येतो का? एक पाहायला पाहिजे की निधीचं जे आत्ता पण मध्ये एक रिपोर्ट होता प्रेसच्याच माध्यमातून आला निवडणुकीच्या तोंडावर, की गेल्या 4 वर्षात जो निधी वाटप झालेला आहे तो 99% हा सत्ताधारी पक्षालाच वाटप झालेला आहे। कदाचित त्यांचं मानस असं असेल की निवडणुका येणार म्हणून असं सगळं वाटप करावं, पण ते झाल्यानंतर देखील आपण पाहिलं की मुंबई आमच्या बाजूने देखील महत्त्वपूर्ण उभी राहिली। आता मी त्यांना हेच सांगेन, जे मुख्यमंत्री असतील किंवा इतर जे लोक त्यांचे सहकारी असतील, की आता निवडणूक झालेले आहेत, जनतेतून जिंकून आलेल्या प्रतिनिधींना तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे, कारण शेवटी ते जनतेलाच इथे त्यांचा आवाज आहे महत्त्वाचा, आणि तो त्या आवाजाला तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर 32 तास गॅसवर होते। मुख्यमंत्र्यांनी MSRDC ला पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला सुचवा की यापुढे अशी आता जर हे परिस्थिती पत्र आली बित्र मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यायला पाहिजेत खरं तर। दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित MSRDC हे कोणाकडे तुम्हाला माहिती आहे म्हणून मुख्यमंत्र्यांचं ऐकत नसेल, पण जी काही काल कोंडी झाली किंवा 32 तास लोक थांबले, मी अनेक लोकांचे ट्विट्स पाहत होतो, हाल पाहत होतो, आणि एरवी जे सगळे आपण पाहतो लगेच जे राजकीय लोक म्हणजे मंडळी, मंत्रिमंडळाची जी मंडळी आहे, फोटो काढायला पुढे जाते, काल कुठे होती, काल कोणाचा तरी आलं का काही निरोप? तर मुख्य गोष्ट हीच आहे की काल टोल ऑपरेटर जो आहे त्याची पण तेवढीच जबाबदारी आहे की रिफंड तर द्यावाच, पण त्यांनी नुकसान भरपाई पण द्यावी। लोकांचे मीटिंग मिस झाले आहेत, लोकांचे आयुष्यातले महत्त्वाचे क्षण मिस झालेले आहेत, त्याची नुकसान भरपाई कोण करणार ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं। मुंबईमध्ये 11 तारखेला चौकशी लावली जाते या सगळ्या प्रकरणांमध्ये। तुम्हाला माहिती आहे, चौकशी आणि क्लीन चिट हे गेल्या 4 वर्षातलंच प्रथा पडलेली आहे। याला जबाबदार कोणाला मानायचं? बघा, जबाबदार एखाद्या ॲक्सिडेंटला कोणीही मानू शकत नाही, पण हे जरी असलं तरी ही पण सत्य परिस्थिती आहे की जे काही मॅनेजमेंट त्यांच्याकडून झालं पाहिजे होतं, दुसरी लेन उघडायला पाहिजे होती, किंवा लगेच लोकांपर्यंत पोहोचणं असेल, पाण्याचं वाटप असेल, खाद्यपदार्थाचं वाटप असेल, किंवा मोबाईल टॉयलेट्स दुसरीकडे लावणार, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणं, ह्या सगळ्या गोष्टी तर होऊ शकत होत्या ना। हेलिकॉप्टर जे घराघरा हे मंत्री वापरतात प्रचारासाठी, त्याच्यातून थोडी मदत पोहोचू शकत होते। आणि त्याचे 2 महत्त्वाचे मुद्दे, एकतर निवडणूक होते 11 तारखेला, महापौर उपमहापौर बिनविरोध निवडणूक होईल की आपण उमेदवार देणार आहात? त्याच्या लवकरच तुम्हाला समजेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये निवडणुकांच्या पूर्वीपर्यंत रस्ते सगळे खोदलेले नव्हते, पण निवडणुका झाल्या आणि सगळीकडे खोदलेले खोदकाम सुरू आहेत। एक महत्त्वाचं आहे की हे सगळं काम होत असताना तुम्ही पाहताय AQI जवळपास तुम्हाला सगळ्यांना माझ्यासारखा सर्दी खोकला असेल, AQI भयानक झालेलं आहे। कुठेतरी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हा प्रकार जो आहे तो आता आणला पाहिजे। तर निवडणुका होऊन गेल्या, 4 वर्ष आहे ना काम करायला। नाही, अशी चर्चा झाली की आपण पण उपमहापौर आणि महापौर पदाचा उमेदवार देणार आहात। कोणामध्ये चर्चा झाली? अशी बातम्या येत आहेत, अशा बातम्या येत आहेत। मी त्याच्यावर आत्ता काही बोलणार नाही। शिवसेना मैदानात उतरणार का निवडणुकीच्या? आता मग कुठे होता मी? मैदानाच्या चलो, आता पहिले एजन्सी विचारायला परत गाडीत येतो। जी निवडणूक आहे ती सोपी नसेल या सगळ्यांसाठी पण। थांबा, त्याच्यावर एवढं लवकर कुठे बोलायचं? चंद्रपूर महापालिकेच्या बद्दल काय? कारण भाजपसोबत आपला पक्ष जाणार अशी मध्ये चर्चा होती। ह्या निवडणुकांवर मी बोलत नाही। मी आत्ताच तुम्हाला सांगितलं निवडणुकीच्या नंतरचं काम आता मी सुरू केलेलं आहे। कॉन्क्रीट मिक्सर प्लांट आहे तिथे मुंबईमध्ये, त्यामध्ये जी राख वापरली जाते
त्याने AQI वाढतोय अशी पण माहिती समोर AQI नुसतं त्याच्यामुळे नाही, AQI वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढतो. एक तर सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर आपण जे पाहतो ते आहे. दुसरं आपण पाहतोय ट्रॅफिकचा पण जी आपण एक साधारणपणे ट्रॅफिकमध्ये मोठी वाढ पाहिलेली आहे ते आपण पाहतो आहे. एनर्जीचा एक मोठा सोर्स आहे, पण त्याच्यात मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनमध्ये आम्ही सगळं ते लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई काय करायची हे देखील लिहिलेलं आहे, पण 4 वर्ष त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आहे. आदित्य जी, कल हमने जिस तरह से देखा पुणे एक्सप्रेस हाईवे पे बहुत बड़ा लंबा जाम लगा हुआ और देखा जाए तो अभी पासिंग द बक्स शुरू हो गया है, ब्लेम गेम शुरू हो गया है. किस तरह से देख रहे हैं और कहीं ना कहीं वी डोंट हैव एनी अल्टरनेटिव. मुझे लगता है इसमें ब्लेम गेम के सिवाय क्या कर सकते थे और क्या करना चाहिए इस पे फोकस होना चाहिए. सबसे बड़ी बात यही है कि कोई 30 घंटा उधर अटक सकता है, यही हैरानी की बात है. कैसे कोई रिलीफ ऑपरेशन जल्दी शुरू नहीं हुआ. रॉन्ग साइड से जो हम देखते हैं बहुत सारे मंत्रीगण जाते हैं तो रॉन्ग साइड से हेल्प क्यों नहीं आ पाई. बहुत सारे मंत्रिमंडल के लोग हेलीकॉप्टर से घूम रहे प्रचार करते वक्त, तो हेलीकॉप्टर से कोई मदद क्यों नहीं आई. तो ये काफ़ी सारी बातें हैं. दूसरी बात यही है कि अगर कोई ऐसे केमिकल एक्सीडेंट की घटना घटे मुंबई में या महाराष्ट्र में तो क्या हमारे पास हैजमैट व्हीकल्स है जो हजारस मटेरियल्स के लिए टैकल करने के लिए जो व्हीकल्स है या सिस्टम है, क्या वो है. कल तो दिखी नहीं. तो फिर इस पर कोई बात करेगा क्या, क्योंकि अभी चुनाव तो होके गए. चलो चुनाव होके गए, अभी काम की बात करो, मुद्दे की बात करो. आदित्य जी, एक थोड़ा इंटरनेशनली बात करें, EU इंडिया डील के बाद. अरे आप इंडो यूएस के बारे में नहीं पूछेंगे लेकिन EU डील के बाद अभी जो इंडिया US का जो डील हुआ है, इसको फादर ऑफ ऑल डील कह के कहा जा रहा है बीजेपी के नेताओं की तरफ से. हाउ डू यू सी? नहीं, इसमें फादर कहे, ग्रैंडफादर कहे, ग्रैंडसन कहे, जो भी कहे, 2-3 चीज़ें इसमें सामने आती है. पहली बात तो ये है कि ये डील यूनिलैटरली अनाउंस किया गया था प्रेसिडेंट ट्रंप के द्वारा. PM मोदी साहब ने जो कहा था और प्रेसिडेंट ट्रंप ने कहा था उसमें काफ़ी सारा अंतर है. पहली बात तो यही है कि क्या कृषि क्षेत्र जो है, एग्रीकल्चर सेक्टर है, क्या ये इस डील में आया है. अगर आया हो तो हमारे किसानों पे क्या इसका इम्पैक्ट होगा. दूसरी बात है कि $500 बिलियन की हमने मेक इन अमेरिका की बात की है कि वो खरीदेंगे. लगभग ये 80% होता है अपने पूरे बजट का. अगर ये है तो फिर मेक इन इंडिया का क्या होगा, आत्मनिर्भर भारत का क्या होगा. तीसरी बात, जो सेक्टर्स कहे हैं, जो टैरिफ्स कहे हैं, हमने अमेरिका पे 0% टैरिफ लगाया है, लेकिन अमेरिका ने हम पे 18% टैरिफ लगाया है, जो पहले बहुत कम होता था. तो इन सारी चीज़ों पे जब बातें शुरू हुई, सवाल आने शुरू हुए, तो पीयूष गोयल जी ने कहा है कि अभी फाइनलाइजेशन होना है. तो क्या पीयूष गोयल जी ये कहना चाहते हैं कि प्रेसिडेंट ट्रंप की जो अनाउंसमेंट थी वो गलत है. आगे जाके आज पढ़ा हमने कि डोवल साहब ने कुछ धमकी दी है ट्रंप साहब को कि पिक्चर धुरंधर वगैरह की तैयारी करते होंगे. और अभी उसी के आगे जाके आज अगर आप देखें तो एक्सटर्नल अफेयर्स मंत्री जो है उन्होंने तो पूरे बात ही बदल दी है. उन्होंने कहा कि उनको पता ही नहीं है. तो 140 करोड़ देशवासी जानना चाहते हैं कि असल में ये इंडो US डील हुआ है कि नहीं हुआ है और क्या है इसमें. अमेरिका की तरफ से जो एग्रीकल्चर मिनिस्टर हैं बकायदा पूरा तरह उन्होंने तो पूरा डील बता दिया है. ट्वीट किया है और शिवराज सिंह चौहान की तरफ से कोई क्लेरिफिकेशन नहीं आया. तो क्या आप अगर समथिंग तो यही मैं पूछ रहा हूँ कि हमारे सरकार ने जो डील किया है वो कौन से अमेरिका के साथ किया है, क्योंकि जो अमेरिका बात कर रही है वो तो बहुत अलग डील बता रही है और अपने मंत्री अलग डील बता रहे हैं. तो फिर फेलिसिटेशन किस बात की थी और सेलिब्रेशन किस बात की थी. सर, अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अप्रतिम एक मिनट होऊन जातो. लगातार जो है क्राइम रेट में जो है बढ़ता जा रहा है. ऐसे समय में गोलाबारी भी जो है मुंबई में हो रही है. रोहित शेट्टी के घर पे फायरिंग हुई. किस तरह से देखते हैं. मुझे कहिए, गृह मंत्री कौन है राज्य का. CM खुद है. कितने सालों से है. लगभग अभी 7 साल या 8 साल वो खुद गृह मंत्री है. तो फिर जवाब उनको देना चाहिए कि वो सिर्फ राजनीति करते हैं या अपने खाते पे भी लक्ष्य देते हैं. लेकिन बॉलीवुड सेक्टर को ज़्यादा टारगेट किया जा रहा है. नहीं, क्योंकि वो मीडिया में आता है, लेकिन आम आदमी जो फेस करता है वो मीडिया में इतना नहीं आता है. परसों ही अगर आप देखें तो बहुत सारी घटनाएं घट रही है. जैसे मैंने एक पढ़ा, किसी को सरपंच बनना था, तो सबसे दुर्भाग्यपूर्ण घटना यही है कि खुद की बेटी को उन्होंने मार दिया नांदेड़ में. यानी अभी भी आप देखो तो गूजबम्स आती. इतनी गंदी बात हो ही नहीं सकती. कहाँ अपनी राजनीति जा रही है. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.